नमस्कार, मी पूजा पुरोहित. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण मागे बोटनेक आणि पुढे डीपनेक 4 टक्स असा ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. त्यासाठी नेहमीप्रमाणे उंचीमध्ये आपण 1 इंच मिसळून उंची टाकणार आहोत. 13.5 उंची आहे, तर आपण 14.5 घेऊन उंचीचं माप टाकलं आहे. आणि 36 चेस्टचा ब्लाऊज आहे, तर त्याला आपण बोटनेक असल्यामुळं त्याचं संपूर्ण आपण शोल्डर हे त्याचा हाफ करणार आहोत. शोल्डर घेतलं आहे मी 8 इंचाचं आणि त्यानंतर आपण मुंड्या टाकणार आहोत. मुंडा घेतला आहे 7 इंच. बोटनेक चार्ट मी मागच्या एका व्हिडिओत दिला आहे, त्याच चार्टनुसार आपण माप टाकणार आहोत. त्यामुळे तुम्ही बोटनेकच्या मापाचा चार्ट घेतला त्याप्रमाणे तुम्ही माप टाका. आता ही 36 चेस्टचं आहे, त्याच्यामुळे 36चा चौथा 9 इंच आपण हे घेणार आहोत आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तुमचं जे पण चेस्टचं माप असेल तेवढं टाका तुम्ही आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्या. अशा पद्धतीने आपण मागच्या भागाचं ड्राफ्टिंग करत आहोत. खाली कंबर आहे 32, त्याचा आहे चौथा भाग 7.5 आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन आपण कंबरेची आणि चेस्टची रेषा आखली. त्यानंतर आपण मागच्या मुंड्यासाठी 1 इंचावर आकार देणार आहोत आणि 1 इंच घेऊन आपण मागच्या मुंड्याचा आकार दिला. प्रत्येक साईजला तुम्ही अशाच पद्धतीने करायचं आहे. आता आपण बोटनेकमध्ये शोल्डर पट्टी ही कमी ठेवायची असते आणि गळारुंदी ही जास्त ठेवायची असते. त्याच्यामुळे शोल्डर मी 3चं ठेवलं आहे आणि गळारुंदी ही 5ची ठेवलेली आहे. जर जास्त ठेवलं तरच हा बोटनेकचा आकार येतो, त्यामुळे लक्षात घ्या. जर तेव्हा तुम्ही शोल्डर तेव्हा तुमचं हे कमी असतं पूर्ण, तर त्याच्यामध्ये तुम्ही शोल्डर पट्टी ही जास्त कमी घ्यायची आणि गळारुंदी ही जास्त घ्यायची. अशा पद्धतीने गळ्याला मग आकार द्यायचा. त्याच्यानंतर खाली तुम्ही इथं गळ्याच्या खाली तुम्ही 1.5 इंच किंवा 1 इंच ठेवून खाली कुठलाही एखाद्या गळ्याचा पॅटर्न तुम्ही करू शकता. जो आपण गळा काढला आहे त्याच्या खाली 1 ते 1.5 इंच आपल्याला ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण कुठल्याही गळ्याचा आकार खाली द्यायचा. अशा पद्धतीने आपलं हे बॅक पार्टचं ड्राफ्टिंग झालं आहे. आता आपण याचं कटिंग करणार आहोत. तुम्ही याच पद्धतीने कुठल्याही मापाचा ब्लाऊज कट करू शकता. फक्त तुमचं इथे मुंडा आणि शोल्डर चेंज होणारे आणि चेस्ट. आता आपण फ्रंट पार्टचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी आपल्याला अर्धा इंचाचं हुकलूक पट्टीसाठी मार्जिन ठेवायचं आहे, कारण आपण पुढच्या भागाला हुकलूक पट्टी लावणार आहोत. आणि इथे आता आपल्याला लक्षात घ्या, इथे शोल्डर मागच्या शोल्डरपेक्षा कमी घ्यायचं आहे. मागं आपण 8 घेतलं आहे, आता पुढे 7 घ्यायचं आहे. पण मुंड्याचं माप तेच राहणार आहे. मागे जेवढं मुंड्याचं माप घेतलं आहे आपण तेवढंच तेवढंच माप आपल्याला पुढे देखील घ्यायचं आहे. मुंड्यामध्ये काहीही बदल होणार नाही आणि शोल्डर पट्टीसुद्धा आहे अशीच घ्यायची आहे आपल्याला. शोल्डर पट्टीत देखील आपल्याला काही बदल नाही. फक्त इथे गळारुंदी थोडी कमी होती, पण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण फक्त शोल्डरचं माप टाकायचं इथं. याच्यामध्ये आपण मागं जेवढं शोल्डर घेतलं आहे ना तेवढंच आपण शोल्डरचं माप टाकायचं आहे. आणि पुढच्या गळ्याचा जी काही उंची असेल ती तुम्ही घ्यायची. खाली मात्र गळारुंदी वाढवायची नाही आपण यामध्ये. इतर वेळी आपण गळारुंदी वाढवतो अर्धा किंवा पाऊण इंचाने, पण याच्यामध्ये आता गळारुंदी वाढवायची नाही आपल्याला. जेवढी वरती आहे तेवढीच खाली घ्यायची आहे आणि गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. तुम्ही गोल कुठलाही देऊ शकता, याला गोलच पाहिजे असं नाही. त्यानंतर आपल्याला 12.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. शोल्डरपासून खाली 12.5 इंचावर मार्किंग केलं की ते एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे माप कमी जास्त होऊ शकतं उंचीप्रमाणे, पण 12.5 हे एक जवळजवळ सगळ्याच साईजसाठी 12.5 हे उपयोगी. पण ब्लाऊजची उंची जर जास्त असेल तर 12.5च्या ऐवजी 13 होऊ शकतं. आणि त्यानंतर पुढे 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण
योगपट्टीचा आकार देणार आहोत. इथे देखील आपल्याला मुंड्याला 1 इंचावर आकार द्यायचा आहे आणि मग मुंड्याचा 1 इंचावर आकार देऊन घ्यायचा आपल्याला, जसं मागं दिलं आहे तसंच. त्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे. 36 चेस्टसाठी 36चा चौथा 9 आणि त्याच्यामध्ये 1 किंवा 1.5 इंच आपण मिळवून टक्स पॉईंटचं माप टाकणार आहे. आडवं माप आपण छातीचा 10वा भाग घेतो त्याप्रमाणे तुमची जी पण छाती असेल त्याचा 10वा भाग घ्या. माझ्या 36 छातीचा 10वा भाग आहे 3.6, तो मी घेतला आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि ते 1.5 इंचावर ज्या रेषेत पॉईंट आहे त्याच्यावर आपल्याला अर्धा इंच तो पॉईंट वर करायचा आहे. लक्षात घ्या, पहिले त्या लाईनीत एक पॉईंट घ्यायचा आणि त्याच्या पुढे आपल्याला अर्धा इंच वर घेऊन तो पॉईंट घ्यायचा. फोरटेक्स ब्लाऊजची कटिंग आपण जशी करतो ना, अगदी त्याच पद्धतीत तुम्हाला हे पण फोरटेक्स ब्लाऊजची कटिंग करायची आहे. काहीही वेगळं नाही आहे. आणि आपण छातीमध्ये जे काही घेतलं आहे, छातीचं चौथा अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी ही लाईन आखली आहे तिथे खाली 1.5 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टक्सची लाईन आखायची आहे आणि तिथून पुढं परत आपल्याला वर 1.5 घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चारही टक्सचे पॉईंट आपण ते काढले आहे, त्यांना रेषा द्यायची आहे आणि इथे 1-1 इंचाचा आपल्याला टक्सचं माप घ्यायचं आहे. इथे आपल्याला आपण दरवेळेस 2 घेतो, तर इथे का बरं आपण 1.5 घेतलं, कारण की मग आपल्याला ही याची उंची जी आहे मुंड्याची ती वाढलेली, म्हणून आपल्याला तिथे हे घ्यायचं आहे. आणि जे आपण 1 इंच टक्सचं माप घेतले ते आपल्याला बाहेर नेहमीप्रमाणे जसं आपण वाढवतो तसं खालच्या बाजूने 1 इंच आणि वरच्या बाजूने अर्धा इंच, इथे पण मुंड्यात जो आपल्याला टक्स घेणार आहे त्याच्यासाठी. बस, काहीही बदल नाही आहे. जसं फोरटक्स ब्लाऊजचं पुढचं आपण ड्राफ्टिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे. कुठलाच बदल नाही आहे याच्यात. अशा पद्धतीने आपण सगळं फोरटक्सचं आपण ड्राफ्टिंग केलेलं आहे. आता त्याच्या खाली आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे. योगपट्टी हुकलूकच्या साईडने 4.5 घ्यायचं आहे आणि कमरेच्या साईडने 3.5 घ्यायची आहे. पूर्ण हे मार्जिन सहित आपली योगपट्टी होणार आहे. आता सर्व हे आपण कटिंग करून घेऊ. याच्यामध्ये फक्त एकच हे आलं की आपल्याला अशाच पद्धतीने तुम्ही फोरटक्सच्या ऐवजी प्रिन्सेस कट ब्लाऊज देखील पुढच्या बाजूनी करू शकता. मापं अगदी हेच ठेवायची आहे मुंड्याचं आणि शोल्डरचं. जसं आपण इथे 1 इंच कमी केलं पुढच्या बाजूनी, तसंच त्याच्यातसुद्धा तुम्हाला 1 इंच कमी करायचं आहे जेव्हा तुम्ही पुढचं डीप गळा असेल आणि मागचा बोटनेक असेल. अशा पद्धतीने तुम्ही आता फोरटक्स पण करू शकता, 1 टक्स पण करू शकता किंवा प्रिन्सेस कट पण ह्याच मापावर तुम्ही प्रिन्सेस कटसुद्धा करू शकता. फक्त प्रिन्सेस कटची कटिंग थोडीशी वेगळी आहे, ती तुम्हाला मी त्याचा देखील व्हिडिओ करून दाखवन की मागे बोटनेक आणि पुढे प्रिन्सेस कट प्लस डीप नेक. अशा पद्धतीने आपण हे मागचा आणि पुढचा भाग कट केला आहे. आता हे टक्स आहे ना दोन्ही बाजूनी, हे बघा बाकीचे हे फक्त मधला मेन टक्स आहे तो 1-1 इंचावर आहे आणि हे बाकीचे अर्धा इंचावर पूर्ण आहे. त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी हे पाव इंच होणार आहे, दोन्ही मिळून मग तो अर्धा इंच होणार आहे. फक्त मधला टक्स हा 2 इंचाचा असणार आहे, या बाजूने 1 आणि त्या बाजूने 1. अशा पद्धतीने बाकी सगळे हे टक्स पूर्ण अर्धा इंचाचा टक्स असणार आहे. आपण अशा पद्धतीने नॉचेस लावून घ्यायचे त्याला, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण शिवायला अगदी सोपं जातं. आणि आता मागच्या बाजूला जो टक्स असतो त्याचा आपल्याला मार्किंग करायचं आहे. 3.5 किंवा 4वर तुम्ही आडवं मार्किंग करता. उभा मार्किंग हे गळ्याच्या खाली, तुमचा जो पण गळा असेल त्याच्या खाली तुम्ही मार्किंग करा. दोन्ही बाजूने अर्धा इंच असा 1 इंचाचा हा
आपला मागचा टक्स असणार आहे. त्यानंतर आता आपण मेन फॅब्रिकवर हे कटिंग करणार आहे असंच ठेवायचं आहे आणि व्यवस्थित थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन तुम्ही कट करा, म्हणजे कमी पडायचं काम नाही होणार. जेव्हा तुम्ही नवीन शिकता, नवीन कटिंग करता, त्यावेळेस थोडासा प्रॉब्लेम होत असतो. अशा वेळेस तुम्ही थोडं एक्स्ट्रा जर कटिंग केलं, एक्स्ट्रा हे फक्त मेन फॅब्रिकवर करायचं. एक्स्ट्राची जेवढी पण कटिंग असते ती आपण अस्तरवर करायची नाही. त्याच्यामुळे अस्तरवर जर केलं तर ती मापं बदलून जातात. म्हणून अस्तरवर कधीच एक्स्ट्रा कटिंग करायची नाही. आहे तसंच ठेवायचं आहे. फक्त मेन फॅब्रिकवर आपण ही जास्तीची कटिंग करणार आहे. अर्धा इंच थोडंसं जास्त घेऊन, म्हणजे आपल्याला जोडायला कमी पडणार नाही. अगदी परफेक्ट जर घेतलं तर कदाचित कमी पडू शकतं, कारण कापड हे जर सिंथेटिक किंवा सुळसुळीत असतं तर अशा वेळेस आपल्याला ते कमी पडू शकतं. म्हणून मेन फॅब्रिक हे थोडं जास्तच कट करायचं. प्रत्येक पार्ट हा आता व्यवस्थित कट करायचा आहे आपल्याला. तुम्ही याच्यात डिझायनिंगचं सुद्धा ब्लाऊज करू शकता. मी या पार्टमध्ये तुम्हाला बाही कटिंग दाखवणार नाही आहे, फक्त एवढेच पार्ट कट करून दाखवणार आहे. बाही कटिंग आता नेहमीप्रमाणेच करतो त्याच पद्धतीने बाही कटिंग करा. तुमची जी पण काही बाही असेल त्या पद्धतीने. तुम्हाला लॉंग हवी की शॉर्ट हवी तर त्याचं फक्त मी कटिंग इथं दाखवणार नाही, कारण मग व्हिडिओ ना खूप मोठा होतो. आता कमी ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं दाखवायचं आहे म्हटल्यानंतर मग थोडंफार कट करावं लागतं. पण बाही कटिंगचे व्हिडिओज देखील आहे, कशी बाही कट करायची, लॉंग बाही, शॉर्ट बाही, नॉर्मल बाही, सगळ्या प्रकारचे कटिंग मी दाखवले आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि त्याच्यावर जाऊन तुम्हाला हवी तशी त्या पद्धतीची बाही तुम्ही कट करू शकता. याच्यात मी एवढंच दाखवणार आहे. अशा पद्धतीने आपण सगळे पार्ट कट केले आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनाला दाबायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओत. तोपर्यंत मस्त रहा आणि काळजी घ्या. बाय बाय.